नमस्कार मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करण्याचा योग आला आहे। खरं तर दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ करणं गरजेचं होतं आणि तो व्हिडिओ बॅलन्स राहिलेला आहे। तो व्हिडिओ आता आपण करून त्या दिवसाची पूर्तता करूया आणि हळूहळू आता जसा वेळ मिळणार आहे तसे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि त्यातून काय मिळतंय हे बघायचं आहे। यासाठी आता झाडू ज्याप्रमाणे काम करतो तसं साफसफाई करत स्वतःच एक्झिट घेणारे कोण, हाच प्रश्न तुम्हाला जो पडलेला असेल त्याचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ करतोय। माझं नाव आहे सुयश गाडगीळ, तुम्ही बघताय चित्रपट पेढी। झाडूसारखे झाडून निघालेले राष्ट्रीय संयोजक जण स्वतःला म्हणतात असे आज या माझ्या थंबनेलमध्ये दिसणारे आणि ज्यांचा जन्म हरियाणामध्ये झाला आणि ज्यांनी खुर्ची भूषवली दिल्लीची, अशा एका दुर्मिळ प्रजातीच्या मुख्यमंत्र्याची एकदा काय ती लोकांनी गच्छंती करून टाकलेली आहे। आणि नाही म्हणता कमळ दिल्लीमध्ये फुललेलंच आहे। साधारणतः 48 जागांवर आपले उमेदवार निवडून 22 जागांसह नामोहरम झालेले झाडूवाले एक प्रकारे वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याच्या उद्देशाने राजकारणात आलेले एक श्रूड राजकारणी ज्यांना म्हणू शकतो असे। नाव हे आपण कोणाचं घेत नाही, त्याप्रमाणे आजही नाव कोणाचं घेणारच नाही, पण जे वर्णन करतोय त्यातून तुम्हाला नक्की कळलं असेल आपण आजचा व्हिडिओ कोणाबद्दल करतोय। आता साधारणतः जो वोट शेअर पर्सेंटेज होता त्याच्यामध्ये 5-10% फरक आहे आणि त्या 5-10% स्विंग वोटरमुळे सगळा परिणाम घडून आला। ह्याची सगळी चर्चा तुम्ही जगभरात सगळ्या लोकांकडून विश्लेषणाच्या रूपात ऐकलीच असेल, पण आपण काही विश्लेषण कसलं करतच नाही। आपण एक आपलं ओपिनियन ठेवतो आणि त्या ओपिनियनबरोबर चित्रपट पेढीचा व्ह्यू पॉईंट काय आहे त्या गोष्टीबरोबर हे ठरवण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच करत असतो। तसंच यावेळेसचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा मला ठेवायचा आहे, तुम्हाला पटतो की नाही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की झाडू काय काम करतं। हे सगळं जे काही विस्फारलेलं असतं, विचित्र असतं, विस्कळीत असतं, त्यानंतर काय म्हणतात ना वाईट पद्धतीत जे असतं ते सगळं साफ करतं, असं झाडूचं काम आहे। आणि त्याबरोबर झाडू ही आपल्याकडे लक्ष्मी म्हणून पण मानली जाते, त्याचे पूजनही आपल्याकडे केलं जातं। म्हटल्यावर अशा सगळ्या पवित्र गोष्टीचं चिन्ह घेऊन राजकारणात आलेले जर का आपल्या स्वतःच्याच नावाची झाडाझडती घेत, म्हणजे नावाप्रमाणे ते वागले नाहीतच, पण जे ज्या प्रकारचं राजकारण ते करायला बघत होते ते काही त्यांनी केलंच नाही, पण स्वतःच्या राजकारणावरच झाडू फिरवल्यामुळे आज त्यांची अशी गत झालेली आहे। आणि जे कमळ फुललं आहे, कमळ उगाच फुललेलं नाही हे पहिले समजून घ्या। कमळ फुललं म्हणजे काय झालं की असंतोषित मतदाराचं एक प्रकारे मतपरिवर्तन झालं आणि त्यातून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची वाढ धरण्याचा यावेळेस प्रयत्न केला। भले दिल्लीमधला एक वर्ग जो आहे तो भरपूर मालदार पार्टी सगळे असल्यामुळे आणि एक वर्ग जो आहे की तो अतिशय दारिद्र्य सगळं गरिबी असल्यामुळे असं म्हणू शकतो आपण, एक कॅटेगरी वेगळी अशी केली तर का त्या शहर राज्य असलेल्या राज्याची, तर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना चांगले पगार आहेतच, पण जे व्यवसाय व्यापार करून छोटेखानी उद्योग करून जे कमवत आहेत त्यांच्या एक वेगळ्या प्रकारच्या समस्या आणि मुळात कोठी सिस्टीममध्ये असणारं दिल्ली हे शहर, दिल्ली हे राज्य, त्या दिल्ली राज्यामध्ये जर का आपली कोठी किती मोठी आहे आणि आपल्या कोठीमध्ये किती मोठा पलंग आहे, किती मोठा शौचालय आहे, किती मोठा त्याच्यामध्ये फ्लॉवर पॉट आहे, किती मोठा त्याच्यामध्ये जकूझी आहे, हे सगळं ज्या ठिकाणी बांधलं गेलं, ज्या पैशातून बांधलं गेलं, त्या पैशाचा एक काडी मात्र उपयोग दिल्लीच्या जनतेला त्या सिटिंग मुख्यमंत्र्यांनी कधी करून दिला नाही। याचा असंतोष दिल्लीच्या जनतेमध्ये असावा म्हणून हा एक प्रकारे निर्णय आलेला आहे। आता मस्करीची बाजू सोडून द्या, मी एक मस्करी म्हणून हे तुम्हाला म्हटलं आहे, पण खरं बघता एक 10 वर्ष किंवा 10, 10.5, 11 वर्ष
सत्तेमध्ये असलेली पार्टी की जिने 10 वर्षामध्ये एक पिढी अख्ख्या त्या पार्टीच्या एका पिढीने बघितली. त्या पार्टीचा जन्म, एकदम हाईप आणि डाऊन सगळं बघून झालेलं आहे आता लोकांचं. म्हटल्यावर त्या एका पार्टीचा जसा महाराष्ट्रामध्ये एका इंजिनधारी पार्टीचा जो काही उदय झाला होता आणि त्याचा एक प्रकारे डाऊनफॉल पण महाराष्ट्राने जसा बघितला, तसा या एका नवीन उभारलेल्या पार्टीचा जो काही डाऊनफॉल आहे तो पण महाराष्ट्राने आता बघितलेला आहे. महाराष्ट्राने बघितलाच आणि दिल्लीने पण आपल्याला दिल्लीच्या डोळ्यासमोर पण आलेला आहे. तर यातून काय शिकेल देशातली जनता, हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. पण मला जे वाटतं ते मी आता तुम्हाला सांगतो. एकतर म्हणतात ना, डेव्हलपमेंट आली तरी प्रॉस्पेरिटी मिळत नाही. म्हणजे काय होतं की डेव्हलपमेंट मिळाली तरी माणसाच्या विचार करण्यातली शक्ती बदलत नाही. तर जर का डेव्हलपमेंट दिल्लीमध्ये जर का सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या माध्यमातून आता ते नमो भारत वगैरे ज्या ट्रेन वगैरे चालत आहेत 170च्या स्पीडने वगैरे 160च्या स्पीडने चालवण्याचा प्रयत्न, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम दिल्लीमध्ये जे राबवले जातात, मेट्रोचं एक्सपान्शन केलेलं आहे. तर या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, नगरविकासाच्या दृष्टीने उपयुक्त गोष्टी, त्यानंतर नवीन सेंट्रल विस्टा वगैरे, नवीन लोकसभेत, हे सगळं ॲक्च्युली दिल्ली राज्यामध्येच सगळं येतं ना, केंद्रशासित प्रदेशामध्ये. तर या सगळ्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी जर का केंद्र गव्हर्नमेंट करत असेल आणि त्याच्यासाठी पैसे द्यायला जर का राज्य सरकारकडे पैसे नसतील हातभार लावण्यासाठी आणि स्वतःच्या इमेज बिल्डिंग आणि स्वतःच्या 2 लाखाच्या केलेल्या कामाचं 500 कोटीला जर का ॲडव्हर्टायझिंग होत असेल तर त्याचं जनता काय उत्तर देते हे दिल्लीच्या जनतेने आत्ता दाखवून दिलेलं आहे. आणि तसं आपल्याकडे पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंच असेल की कार्यकर्ता करतो 2 कामं आणि त्याचं गवगवा सोशल मीडियावर करतो 10 कामांचा. म्हणजे ह्याला फोटो घेतला ह्याच्याकडून, त्याच्याकडून हा फोटो घेतला, असं जे प्रकार चालतात. म्हणजे दाखवण्याचं काम वेगळं असतं आणि केलेलं काम त्याहूनही वेगळं असतं. हे आत्ताच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये त्याचा वापर करून, मार्केटिंगचा वापर करून जे एक प्रकारे प्रतिमारंजनाचा कार्यक्रम जो दिल्लीमध्ये चालवला होता आणि जो आत्ता पंजाबमध्ये चालूच आहे, त्याला वेसण घालण्याचं काम दिल्लीच्या जनतेने यावेळेस केलेलं आहे. भले तो असंतोष असेल की त्यांना असं वाटलं की ह्यांना पण देऊन झालं, त्यांना पण देऊन झालं, आता ह्यांना देऊया, हे जेव्हा शेवटी वाटलेलं लोकांना 23 वर्षानंतर, तेव्हा आज कमळ तिथे फुललेलं आहे. तर आपण काय म्हणू शकतो की असंतोषित परिवाराचं सगळा असंतोष बाहेर पडला आणि बटणं जिथे दाबायची होती ती बटणं तिथे दाबली गेली आणि मिळालेल्या बटनाच्या पावतीवर आज गदाधारी असलेले आणि त्रिशूळधारी असलेले जे कोणी असतील भारतीय जनता पार्टीमध्ये, ते हळूहळू पुढे जातीलच. आणि कुठल्या गादीवर बसेल हे तर आपल्याला कळणार नाही, पण जेव्हा काही गादी मिळेल तेव्हा ती कोणाला मिळेल हे साधारण प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आपल्याला कळणार आहे, असं आपण सगळ्या सराउंडिंगमध्ये आपल्या ऐकतोय. तर हे सगळं या पूर्ण दिल्लीच्या सिटिंग मुख्यमंत्र्यांना जो काही 3000च्या फरकाने विजय मिळालेला आहे आणि तेवढ्याच 2000च्या फरकाने पूर्व मुख्यमंत्र्यांचा पराभव झालेला आहे. तर अशा सगळ्या कंडिशनमध्ये ज्या बाईला कळलेलं आहे की मीच आता इथली राणी आहे, असं जर का तिला तिच्या पक्षाबद्दल वाटत असेल आणि तिने जर का तो नाच केला असेल तर त्या नाचाबद्दल तिला शुभेच्छा द्यायला पाहिजेत. तर आपण देऊयाच, पण मार लेना म्हणत म्हणत तिने सगळ्यांनाच मारण्याचा जो एक प्रकारे प्रयत्न केला होता, यातून ती स्वतःच वाचली आणि बाकीच्यांचं अधःपतन झालेलं आहे. असं जर का तुम्हाला वाटतं तर चित्रपट पेढीचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडाच आहे. कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर आपला हा व्हिडिओ पोचवा आणि काय वाटतंय या सगळ्या आत्ताच्या दिल्लीमध्ये सिच्युएशनबद्दल, याबद्दल तुमचं काही मत असेल तर ते अभिप्रायाच्या रूपात कमेंटच्या स्वरूपात सध्या आमच्यापर्यंत पोचवा. आणि तुमचा जसा हळूहळू हातभार जसा आपल्याला लागेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे बरेच मार्ग आपण हळूहळू सुरू करूयात. आणि त्यासाठी तुमच्या मतदानाची, म्हणजे
तुमच्या सपोर्टची गरज आता चित्रपटपेढीला नक्की आहे आणि त्यामुळे आजचा केलेला जो मांडलेला विषय आहे, म्हणजे जे काही माझं ओपिनियन आहे ते तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर चित्रपटपेढीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले व्हिडिओज जे आहेत ते सर्व दूर जास्तीत जास्त पसरतील आणि मराठी प्रेक्षकांमध्ये जर काही याचा गवगवा वाढला तर आपल्या चॅनललाच त्याचा जास्ती फायदा होईल. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद.